नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण लग्नाच्या पंक्तीतील आचारी पद्धतीची वांग बटाटा शाकभाजी कशी बनवायची ते बघणार आहे। तर बघा, इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहे आणि कट करून घेतलेली आहे। त्यानंतर एक मोठा बटाटा घेतलेला आहे, तो सुद्धा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेले आहे। साल काढलेली आहे। तुम्हाला जर साल आवडत असेल तर तुम्ही साल ही ठेवू शकता। तर बघा, आता आपण सुरुवात करणार आहे। तर बघा, आचारी पद्धतीचं जर भाजी म्हटली की त्यामध्ये बराचसा कांदा येतो, शेंगदाणा येतो, टोमॅटो येतो, पण आपण टोमॅटो, कांदा, शेंगदाणा याचं बिलकुलही वापर करणार नाही किंवा वाटणसुद्धा करणार नाही। तर आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे, इथे मी 3 चमचे खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं किसलेलं घेतलेलं आहे। त्यानंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घेतलेलं आहे, ते असं बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर थोडीशी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे। आता हे घेऊन आपल्याला कोरडं याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। आपल्याला बिलकुलही यामध्ये पाणी घालायचं नाही। तर तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीचं वाटण आपण तयार केलेलं आहे। आता आपण भाजी करायला सुरुवात करूया। तर बघा, गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई गरम झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। इथे मी जो भाजीचा चमचा असतो आपला मोठा, तो अर्धा चमचा तेल घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, पण लग्नातली आचारी पद्धतीची भाजी म्हटलं तेल थोडंसं जास्तच जातं। आता तेल गरम झाले, यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरं, त्यानंतर आपल्याला पाव चमचा इथे हिंग घालायचा आहे। यामध्येच आपल्याला कढीपत्ता आणि जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि खमंग असं हे परतून घ्यायचं आहे, कारण लसूण खोबरं आपण हे कच्चंच घेतलेलं आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला परतवून घ्यायचं आहे। छान असं परतलेलं आहे आणि वाससुद्धा छान सुटलेला आहे। आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला पाव चमचा हळद। आता हे छान असं परतून घेऊ। बघा, परतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला बटाटा। बटाटा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि परतवून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहे। इथे बघा, 1 चमचा मी धना पावडर घेतलेली, त्यानंतर चवीनुसार मीठ, 1 चमचा इथे मी घरगुती लाल तिखट घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे घालायचा आहे आपल्याला घरगुतीच आपला कोणताही साठवणीचा जो काळा मसाला असतो तो घालायचा आहे। बघा, अशा पद्धतीने आता आपण परतून घ्यायचं आहे। तुम्ही कोणताही तुमच्या घरामध्ये जो मसाला असेल साठवणीचा, तो मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता। तर बघा, सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं पाणी। आता तर बघा, बटाट्याची भाजी करायची आणि वांग्याची करायची म्हटल्यावर बटाट्याला थोडासा वेळ लागतो। त्यामुळे काय करायचं की बटाटा आपल्याला आधी शिजवून घ्यायचा आहे 5 ते 7 मिनिटासाठी। बघा, मीठ, मिरची वगैरे काय असेल मसाला आपण सर्व टाकून घेतलेला आहे। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, बटाटा हा शिजतो
वांग्याची भाजी करायची जरी म्हटलं तरी वेगवेगळं आपल्याला हे शिजवत बसावं लागतं. आता 5 मिनटासाठी बटाटा शिजवला की त्यानंतर आपण वांगी टाकणार आहे, कारण वांगी शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. तर तुम्ही इथे बघू शकता 5 मिनटानंतर आपला बटाटा 70 ते 80% शिजलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता. आता यामध्येच आपल्याला ह्या वांग्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहे. बघा अशा मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या आहे, जसे आचारी फोडी करतात त्या पद्धतीनेच केलेले आहे. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण मिरची मसाले सगळे एकदम टाकून घेतलेले आहे. यामध्ये आपल्याला कुठेही शेंगदाणा, कांदा, टोमॅटो काहीही वापरायचं नाही. अतिशय सुंदर आणि टेस्टी ही भाजी तयार होते. तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा साधा भात जरी केला तरी त्या भाताबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. अतिशय सुंदर अशी ही भाजी तयार होते. आता पूर्वीसारखे लग्न राहिलेले नाही की शेतामध्ये लग्न असायचे त्यावेळेस अशा सुंदर सुंदर शाकभाज्या बनवायचे, ती मजा वेगळीच होती. आता हॉलमध्ये लग्न असतात त्यामुळे अशा भाज्या बहुतेक नसतातच. तर बघा आता हे मिक्स करून झालेलं आहे आणि यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहे. आता तुम्हाला किती पातळ घट्ट हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे. इथे मी अर्धा कप पाणी घालणार आहे. आता परत आपल्याला एकदा ढवळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने, आणि यावर झाकण ठेवायचं आणि आपल्याला 5 ते 7 मिनटे हे शिजवून घ्यायचं आहे. तर बघा 7 मिनटे झालेली आहे आणि आता आपण भाजी चेक करूया. बघा तरी खूप छान आलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता याचा रस्सा तुम्ही बघू शकता खूप असा छान झालेला आहे. आणि आपण बटाटा चेक करूया. तर बघा एकदम असा मऊ बटाटा शिजलेला आहे. तर आपली भाजी इथे तयार झालेली आहे. आता गॅस बंद करायचा आणि 5 मिनटासाठी आपण यावर झाकण ठेवू. तर बघा 5 मिनटे झालेली आहे आणि घरभर असा वास दरवळतोय. मस्त अशी आचारी पद्धतीची वांगा बटाट्याची भाजी, शाकभाजी तयार झालेली आहे. तर आता तुम्ही इथे बघू शकता. तर अशा पद्धतीची तुम्ही वांगा बटाट्याची भाजी, शाकभाजी ही तुम्ही लग्नाच्या पंक्तीत कधी खाल्ली नसेल तर ह्या पद्धतीची भाजी तुम्ही एकदा घरात नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.